शैलेश जोशी सर आलेले आहेत. ते स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत. अक्षर रसिक सुलेखन या संस्थेचे संस्थापक आहेत. विविध सुलेखन स्पर्धा ज्या होतात त्याच्यात ते परीक्षक म्हणून जात असतात. पुणे, सोलापूर, नाशिक या ठिकाणी त्या संदर्भात त्यांची मुलाखत झालेली आहे. त्यांच्या कार्याची दखल ही घेतलेली आहे. अनेक नामवंत वृत्तपत्रातून सुलेखन या विषयावरचे लेख प्रसिद्ध आहेत. कोरोना काळातही ऑनलाईन माध्यमातून ते परदेशी विद्यार्थ्यांना सुद्धा सुलेखन हे शिकवत होते. 22-23 या वर्षाच्या स्काय बुक्स दिल्ली प्रकाशित इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकात त्याची दखल घेतली गेलेली आहे. आनंदश्री प्रतिष्ठानच्या अक्षरभूषण पुरस्कार, संत सावतामाळी अरण यांचा अक्षरमित्र पुरस्कार, मराठी भाषेसाठी योगदान दिल्याबद्दल मराठी शिलेदार पुरस्कार हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अनेक वेळा सुलेखन स्पर्धेत सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी पटकावलेला आहे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला आहे. किमया सुंदर हस्ताक्षराची हे त्याचं पुस्तक हे प्रसिद्ध आहे. रामवाला या बालमासिकाचे कार्यकारी संपादक आहेत आणि अक्षर रसिकचे ध्येय सुलेखनी चळवळ झाली पाहिजे हे त्यांचा मोठं आहे. पण नाही अजून महत्त्वाची गोष्ट, सज्जनगडावरती ते अविरतपणे ते शिकवायला, हा समाज खास करून शिकवायला जात असतात. 6 दिवस तिथे असतात, 6 दिवस ते शिकवतात. आपल्याला त्याचे 3 सत्र मिळाले. आपलं भाग्य आहे. त्यांना विनंती करतो की मी माझी या वाणीला विराम देतो आणि त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर. गणाधीश ईश सर्वा गुणांचा आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूलचत्वार वाचा. नमो कंठ आनंद याराधवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा करी ज्ञान योगेश्वराचे. वानिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम ज्ञानेश दादाचे धन्यवाद की त्याने ही संधी मला इथे उपलब्ध करून दिली की या सुलेखनामध्ये सुलेखनाचा विचार या शिबिरार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा विषय धरून ठेवला आणि तुमच्यापर्यंत आज हा विषय आलेला आहे. मुलांनो, विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक गंभीर दखल म्हणजे की आपण एका अत्यंत पवित्र ठिकाणी इथं जमलेलो आहोत. गेली 2-3 दिवस झाले तुम्ही विविध विषयांवरती छान छान सत्र ऐकता. अनेक मार्गदर्शक तुम्हाला येऊन मार्गदर्शन करतात. समर्थांबद्दलचे विचार आपण ऐकतो आहोत. हे अनमोल विचार जसे आपल्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, तसेच त्याच पद्धतीचा या ठिकाणाला अनमोल असलेला विचार म्हणजेच सुलेखन, की ज्या ठिकाणी समर्थांनी आपले विचार प्रकट केले
आणि हे प्रकट केलेले विचार हस्तलिखित करण्यासाठी आपल्या शिष्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि ते म्हणजे सगळ्यात भाग्यवान शिष्य म्हणजे कल्याण स्वामी. त्या कल्याण स्वामींना बाळांनो लक्ष द्या. जे काही तुम्ही आता इथून पुढचा वेळ मी 5-5 मिनिटं दादांकडून मागून घेतलेली आहेत. मला त्याच्यातला सगळा कस जेवढं काही छान देता येईल तेवढा मी माझ्याकडून प्रयत्न करणार. त्यामुळे आपण जास्तीत जास्त छान ऐकण्याचा प्रयत्न करू. समर्थांनी हे सगळे विचार मांडले, पण समर्थांना अनेक शिष्य होते, पण त्या शिष्यांपैकी एकालाच त्यांनी का निवडलं? कारण तो प्रामाणिक होता, विश्वासू होता, जिद्दी होता, गुरूंवरती निष्ठा होता. असे एक नाही अनेक गुण आपल्या शिष्याकडे होते. आणि ज्या वेळेला समर्थांनी ती सगळी भ्रमंती केली वयाच्या 14-15व्या वर्षी, आणि हे असं सुंदर ठिकाण शिवथरगळीचं निवडलं आणि ते विचार मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये काही प्रेरणा देणारे विचार आहेत, काही चुकीच्या गोष्टी आपल्याला दिसतात, काही चांगल्या गोष्टी, पण त्या कशा सुधारल्या पाहिजेत या सगळ्यांचं विवेचन समर्थांनी दासबोधामध्ये अतिशय यथार्थ असं वर्णन केलं. आणि हे विचार प्रकट केलेले कुठंतरी एकत्रितपणे बांधले जावे. आणि हे सगळं एकत्रितपणे बांधण्याचं माध्यम म्हणजे अक्षर. अनेक शिष्यांना लिहिता येत होतं, पण सुंदर हस्ताक्षराचा चांगला विचार असणारा आपला शिष्य म्हणजे कल्याण स्वामी. कल्याणाला हे सगळे विचार समर्थ सांगत होते. एक 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 दासबोधातले दशक उलगडत समर्थ 19व्या दशकापर्यंत जेव्हा पोहोचले, तेव्हा समर्थांना कल्याणाच्या अक्षरांच्या मध्ये सुद्धा कुठेतरी त्रुटी दिसल्या. आणि समर्थ म्हणाले की तुझं अक्षर खूप छान आहे, पण त्या अक्षराला एक वेगळ्या प्रकारचं सुंदर असं जर तू वळण देण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या अक्षरासारखं सुंदर अक्षर खूप कमी पाहायला मिळेल. आणि ते अक्षर कल्याणाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या अभ्यास करणाऱ्या शिष्यांना त्यांनी या दशकामधून, या समासामधून हा उलगडा केलेला आहे. आणि त्याचं नाव आहे लेखन क्रिया निरूपण. समर्थांनी आपल्या पोथडीतून असे सुंदर विचार प्रकट केले आणि ते एक 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 उलगडण्याचा समर्थांनी प्रयत्न केला. मुलांनो, मला सहज या विचारांना उलगडा करण्या अगोदर इथे बसलेल्या सगळ्या कोणी विद्यार्थ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे आपण गेली 2-4 दिवस झाले कागदावरती काही ना काहीतरी टिपण्याचा प्रयत्न करतोय, की दादा सांगतोय, ताई सांगतेय, आपण काहीतरी लिहून घेतोय, पण हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये मांडता. पण जे तुम्ही लिहिता ना, मुळात प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की आपण लिहितो कशासाठी. एक मुलांमधून उत्तर असेल, एक मुलींमधून उत्तर असेल, की आपण लिहितो कशासाठी. बघूया काय तुमच्याकडून उत्तर येतं. सांग, बसून बोल. आपण त्याच्यातनं बघू शकतो, त्याच्यातनं ते रिकॉल करू शकतो, म्हणजे की आपण कधी विसरणार नाही. बरं, व्हेरी गुड. आता मुलींमध्ये उत्तर देतो. सांग. शाबास, दोन्ही उत्तर बरोबर. आता वेळेअभावी आपण दोघांचं प्रतिनिधित्व घेतलंय, मुलींकडून एक मुलांकडून. हे दोन्ही उत्तर 100 नाही 1001% बरोबर आहे. पण मुळात एक विचार असा करा की जर माझ्या मनामध्ये आलेला विचार मी फक्त माझ्यापुरताच मर्यादित ठेवला आणि तो सहज तुमच्याशी बोललो मी आणि तो हवेत फिरून गेला, विसरून गेला. आता तुम्ही ऐकताय, पण पुढच्या आठवड्यात 2-4 दिवसांनी तुम्हाला काहीतरी गोष्ट आठवायची म्हटलं
तर ती गोष्ट तेवढी चपखल आठवणार नाही. म्हणून आपण काय करतो की ती गोष्ट अक्षरबद्ध करतो. आता समर्थांना सुचलेले हे सुंदर अक्षराचे विचार त्यांनी जर कागदावरती उतरवलेच नसते तर 350 वर्षांपेक्षा जास्त वर्ष लिहून झालेला दासबोध आज आपल्यासाठी समोर आला असता का? की जो ओरिजिनल ग्रंथ आता सुद्धा हातात घेऊन आपल्याला बघता येतो. धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये हा ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे. कल्याण स्वामींचं अक्षर आपल्याला पाहायला मिळतं. पण बाळांनो, समर्थांचे हे जे विचार आहेत ना ते आपल्याला नेहमी प्रेरणा का देतात माहितीये? कारण समर्थांनी इतकं झपाटून काम केलंय. ते गोष्ट दुसऱ्यांना सांगताना पहिल्यांदा त्यांचं एक ब्रीदवाक्य असं होतं की आधी केले मग सांगितले. प्रत्येक गोष्ट समर्थांनी आधी स्वतः अनुभवली आणि नंतर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. वयाच्या 14व्या वर्षी सुद्धा समर्थांनी रामायण आपल्या हाताने लिहिलं. बघा बाळांनो, आपण त्या वयाच्या जवळपासच आहोत. वयाच्या 14व्या वर्षी हस्तलिखित स्वतः समर्थांनी आधी हाताने हे विचार रामायणातले मांडले. मग त्यांनी त्या वयानंतर कल्याण स्वामींना मार्गदर्शन करताना त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटींचा अभ्यास केला आणि मग कल्याण स्वामींना या लेखन क्रिया निरूपणामधून सुंदर असे विचार आपल्याला सांगितले. चांगलं अक्षर येण्यासाठी 2-3 गोष्टी पहिल्यांदा आधी काय महत्वाच्या माहिती आहे की माझ्या गुरूंनी, माझे गुरु श्री मधुसूदन श्रीनिवास रायते, ज्यांनी माझ्यावरती सुलेखनाचे संस्कार करत असताना मला समर्थांची जवळून ओळख करून दिली. ते पहिल्यांदा जसे समर्थांचे विचार उलगडत माझ्या समोर जसे सांगत सांगत पुढे आले तसे ते म्हणाले की चांगलं अक्षर जसं महत्वाचं तसंच शुद्ध लेखन हेही तितकंच महत्वाचं. जसं समर्थांनी सांगितलं की बालके ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. अक्षर कसं असलं पाहिजे की ते घडसून करावे सुंदर. एखाद्या अक्षराचं वळण तुम्हाला जेव्हा समजतं त्यावेळेला ते अक्षरांचं वळण गोटून गोटून तुम्ही ते आत्मसात केलं पाहिजे. घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. आपल्यासाठी विद्यार्थी दशेमध्ये चतुर कोण आहे तर आपले शिक्षक, जे आपल्याला शिकवतात, जे आपल्याला मार्गदर्शन करतात, जे आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी मदत करतात असे आपले गुरु, त्यांचं समाधान झालं पाहिजे. जे देखताची चतुर समाधान पावती. की शाळेतली वही किंवा शाळेतून लिहिलेला पेपर जेव्हा आपल्याला वही बघितल्यानंतर वा हे कुणाचं अक्षर आहे, किती सुंदर अक्षर आहे असं म्हटलं जातं, त्यावेळेला आपलं नकळतपणे कौतुक होतं. वर्गातल्या 50-60 मुलांपेक्षा माझं अक्षर छान आहे असं म्हटलं जातं. त्यावेळेला ते आपल्याला मिळालेली शाबासकी असते. आणि ही शाबासकी जशी महत्वाची अक्षर वळण्यासाठी, तशीच दुसरी गोष्ट माझ्या गुरुंनी मला सांगितली की आधी अक्षर वळण महत्वाचं. आधी अक्षर वळण, पश्चात शुद्ध लेखन. संस्कार दोन्ही मिळून हस्ताक्षर सुलेखन. की माझं अक्षराचं वळण खूप छान आहे पण मला शुद्ध लेखनाचे नियमच माहिती नसतील तर माझ्या लेखनाला काहीही अर्थ नाही. किंवा माझे सुलेखन तयार होण्यासाठी शुद्ध लेखनाचे नियम पाठ आहेत. कोणती वेलांटी कधी द्यायची, कोणता उकार कधी द्यायचा, हे सगळं पाठ आहे. पण मला माझं अक्षराचं वळण, माझंच अक्षर मला नीट वाचता येत नाही तर माझ्या अक्षराचा काय उपयोग आहे? घरी गेल्यानंतर शाळेत काय लिहून दिलं ते आपण मित्रमैत्रिणींना फोन करून विचारतो. आज जे आपल्याला टीचरने लिहून दिलं ना ते हे वाक्य काय ग, जरा सांगतेस का मला? आपण फोन करून विचारतो. म्हणजे माझंच अक्षर मला वाचता येत नाही तर मला माझ्या शिक्षकांच्याकडून पैकीच्या पैकी मार्क मिळावे हा साधा विचार आपण कसा काय शिक्षकांच्याकडून करतो? स्वयमपि लिखितम स्वयं न
वाचेती. मी लिहिलेलं मलाच वाचता येत नाही, मग अशा लेखनाचा काय उपयोग आहे? बरोबर. नीट बघा, शुद्ध नेटके लिहावे, लेहून शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये. समर्थांनी किती सुंदर विवेचन केलेलं आहे. अक्षर शुद्ध असावं, वळणदार असावं. पेपर लिहून झाल्यानंतर आपण काय करतो? इंग्लिश मिडियमची मुलं म्हणतात की माय वर्क इज फिनिश टीचर, म्हणून आपण पटकन लिहिलेलं सबमिट करायला जातो. मराठी मीडियमची मुलं काय म्हणतात? ताई लिहून झालं माझं, बाई माझं लिहून झालं. पण आपल्याला पेपर लिहून झाल्यानंतर आपले शिक्षक काय म्हणतात, जे सुपरविजनला आलेले असतात, पेपर संपायला अजून 10 मिनिटं आहेत, लिहून झालंय ना, पेपर तपास म्हणतात ना. का म्हणतात? नीट बघा, हाच तो विचार. शुद्ध नेटके लिहावे, लेहूनी शुद्ध शोधावे. पेपर लिहून झालाय, लेहूनी शुद्ध शोधावे, पहिल्या ओळीपासून शेवटपर्यंत. शोधूनी शुद्ध वाचावे, चुकू नये. हा विचार सांगतात की लिहून झालाय, पेपर बघ जरा नीट, काही चुका दिसत आहेत का तुझ्या, चुका झालेल्या, नीट लिहिलेले आहेस का, व्यवस्थित वाचता येत आहे का. पेपर लिहिण्याच्या गडबडीमध्ये आपण काय करतो, मध्ये एखादा अवघड प्रश्न आलेला असतो, तो आपण काय करतो, राहू देत आपण शेवटी सोडवूया, जरासा अवघड वाटतोय मला. मग आपण पेपर लिहिण्याच्या गडबडीमध्ये काय करतो, 1 तासाभर झाला की पेपर लिहून पटकन सबमिट करतो आणि मधला राहिलेला प्रश्न तसाच राहतो आणि आपल्याला वाटतं पेपर झालाय. लेहूनी शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये. म्हणून पेपर लिहून झाल्यानंतर तो वाचायचा. बघा किती बारकाईने विचार केलाय. अक्षर वळणाला महत्व आहे, त्याच्यानंतर शुद्ध लेखनाला महत्व आहे, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट समर्थांनी काय सांगितली बघा, प्रेझेंटेशन. हल्लीचा जमाना जो आहे ना, प्रेझेंटेशनचा. तुमच्याकडे असलेली गोष्ट तुम्ही किती छान प्रेझेंट करता. बरोबर आहे. माझ्याकडे असलेली एखादी वस्तू जर छान पॅकिंग मध्ये छान प्रेझेंट केली तर तो आपण उत्सुकता वाढते की आत काय आहे. आपण आपल्या मार्केटमधून आपल्या गावांमधून फिरताना, जसं की पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवरून फिरताना छान छान साड्यांची दुकानं असतात, ड्रेसची दुकानं असतात, त्याच दुकानांमध्ये सोन्या चांदीची दुकानं सुद्धा आहेत. आपण त्या फुटपाथवरून जाताना इकडे तिकडे बघत असतो की हा ड्रेस किती छान आहे, ही साडी किती छान आहे, हा दागिना किती छान आहे, ज्याला विंडो शॉपिंग असं म्हणतात. त्यांनी ते काय केलेलं असतं, त्या एका स्टॅच्यूला ती साडी घातलेली असते किंवा तो ड्रेस घातलेला असतो, प्रेझेंट केलेला असतो. मग एखाद्याच्या डोक्यात नसलेला विचार सुद्धा येतो तिथे की अरे अशी साडी मला घ्यायची बरं, असा कलरचा ड्रेस मला नाहीये, तो मला घ्यायचा आहे. प्रेझेंट. मग ही गोष्ट काल अंतरंग आणि बाह्यरंग हा अत्यंत सुंदर विचार चर्चेचा झाला. हे बाह्यरंगाचंच रूप आहे की नाही, की हे किती छान आहे. पण बाळांनो, अंतर्मन माझं किती छान आहे. मग अंतर्मन घडवणारा दागिना म्हणजे सुंदर अक्षर आहे. माझ्याकडे सुंदर अक्षर आहे, माझे शुद्ध लेखनाचे नियम पाठ आहेत, माझं अक्षर छान आहे, पण हे मी माझ्यापुरतंच मर्यादित ठेवतो. मी समजा काही गोष्ट कागदावरती लिहिलीच नाही, छान प्रेझेंट केली नाही, तर बाळांनो अशी एक विचारांची गोष्ट होते की रोज उठून मी काय लिहू बरं. ठीक आहे, सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे, नेहमी खरे बोलावे, अशी छान छान वाक्य लिहून 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 ती गुळगुळीत झाली. सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे हे फक्त फळ्यावर सुविचार लिहिण्यापुरतं मर्यादित झालं. पण आपण हा विचार करतो का की सुंदर अक्षर हाच खरा दागिना हे फळ्यावर लिहिणाऱ्याचं तरी अक्षर छान आहे का. बरोबर.
नेहमी खरे बोलावे हे लिहिताना तरी लिहिणारा खरा बोलतो का? म्हणजेच इथं काय आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. चांगला अक्षर काय करतो माहितीये? आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी मदत करतो, आतून आपल्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आत्ताच एक विचार झाला की नेहमी खरे बोला, असं आपण ऐकलेलं असतं आज दिवसभरामध्ये, आणि दुसऱ्या क्षणाला अशी गोष्ट तयार होते की तिथं बोलताना आपल्याला हे सांगू का ते सांगू, मग आपण खोटं बोलतो. मग आपण ऐकलेले विचार, लिहिलेले कागदावरचे विचार काय उपयोगी त्याचा? म्हणून अंतर्बाह्य शुद्ध करण्यासाठी सुलेखन आपल्याला मदत करतं. जसं विचार आणि सुविचार याच्यामध्ये फरक आहे, तसं लेखन आणि सुलेखन याच्यामध्ये फरक आहे. सगळेजण लिहितात, ते सुलेखन नाही, ते लेखन आहे. पण कल्याण स्वामी जे लिहितात ते सुलेखन. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ, हा विचार कोणाचा आहे? ज्ञानेश्वरांचा. पण तो लिहिला कोणी? सच्चिदानंद बाबा. कारण सच्चिदानंद बाबा हे त्यांचे शिष्य होते आणि त्या शिष्याचं अक्षर छान होतं म्हणून त्यांनी त्यांची निवड केली. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा जे लेखनिक होते त्यांचं अक्षर सुद्धा सुंदर होतं म्हणून त्यांची निवड केली आहे. कारण ज्याचं अक्षर छान आहे त्याचा आत्मविश्वास, त्याच्यावरती विश्वास ठेवून तो राजा काम करत असतो, कारण तो विश्वासू होतो. लक्षात आलं? तो जो काही काम करेल, तो जे काही कागदावरती लिहिल, ज्या गोष्टी सांगेल त्या विश्वासाने त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात. म्हणून लेखनाला किती महत्व आहे. नीट बघा, हे विचार उलगडत उलगडत पुढे जाताना समर्थ म्हणतात की अक्षर वळण कसं असलं पाहिजे, तर वाटोळे सरळे मोकळे, ओतले मसीचे काळे, कुळकुळीत ओळी चालल्या ढाळे, मुक्त माळा जायच्या. अक्षर कसं असलं पाहिजे? वाटोळे. मराठी अक्षर हे गोल 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 अक्षर आहे. आता जे तुमच्या समोर कागदावरती लिहिलेलं आहे ना, हे कागदावर लिहिण्याचा, सुंदर अक्षरात लिहिण्याचा मी प्रयत्न केला. समर्थांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे हे कागदावरती लिहिण्याचा प्रयत्न केला. अक्षर कसं असलं पाहिजे? वाटोळे सरळे मोकळे, गोल गोल वळणदार अक्षर असलं पाहिजे. म्हणून तर मराठी अक्षराला आपल्याला एक वाक्य नेहमी म्हणतात की अरे काय छान अक्षर आहे, मोत्यासारखं अक्षर दिसतंय तुझं. कारण मोती असतात ते गोल गोल असतात. सरळे म्हणजेच मराठी अक्षरांच्या मध्ये जसा गोल अक्षराचा भाग महत्वाचा, तसा सरळ रेषा सुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. आणि मोकळे म्हणजे दोन अक्षरांच्या मध्ये, दोन शब्दांच्या मध्ये, दोन वाक्यांच्या मध्ये अतिशय सुंदर छान स्पेस असला पाहिजे. मोकळं मोकळं अक्षर असलं पाहिजे. ओतले मसीचे काळे. शेवटची मुलं बोलताना ऐकताना छान बसायचं, ताठ बसायचं. हे विचार हे उलगडून सांगण्याचा जो प्रयत्न आहे ना, आज इथे तुम्ही ऐकताय, हे समर्थांच्या सानिध्यामध्ये नकळतपणे तुम्हाला आशीर्वाद मिळतायत बाळा. इथून तुम्ही जेव्हा पुण्यात आपल्या आपल्या ठिकाणी, आपल्या आपल्या गावाला जेव्हा जाल, लवकरच आपली शाळा सुरू होणार आहे, ती कृती करताना तुम्हाला याचा उपयोग होणार. ओतले मसीचे काळे. मस याचा अर्थ शाई. मग समर्थ काय म्हणतात? काळ्या रंगाच्या शाईमध्ये कागदावरती लिहावं, म्हणजे तुमचं अक्षर हे छापलेल्या अक्षरासारखं दिसतं. लक्षात आलं? म्हणजे निळ्या रंगाच्या शाईमध्ये लिहू नये का? तर लिहावं. पण जास्त छान कशामध्ये दिसतं? तर अक्षर वळण छान असेल तर काळ्या रंगाच्या शाईत. आपल्याला शैक्षणिक गोष्टीत अभ्यास करण्यासाठी परवानगी दोनच प्रकारच्या शाईमध्ये दिली आहे, निळी आणि काळी.
त्याच्यानंतर पुढची गोष्ट उलगडत असताना समर्थ म्हणतात की अक्षर कसं असलं पाहिजे. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांट्या. अक्षराचं वळण कसं असलं पाहिजे, तीनदा ते वळण तुम्ही चेक केलं पाहिजे. अक्षर मात्र तितुके नीट, नेमस्त नियमानुसार आहे, पैस म्हणजे स्पेस, काने नीट म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार हे सगळं नीट आहे का, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांट्या. दुपारी आणि उद्या सकाळी माझं परत सेशन आहे, त्यावेळेला मी प्रॅक्टिकल दाखवणार आहे. आता ही गोष्ट उलगडून सांगणार आहे आणि प्रॅक्टिकल करायला दुपारनंतर आपण सुरू करू. त्यानंतर सांगतात की पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. आज दासबोध जो लिहिलेला आहे तो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जो एक टाकी लिहिलेला आहे तो सुंदर अक्षरात लिहिलेला आहे. पहिले अक्षर जे काढले, आता नवीन वर्ष सुरू होत आहे आपलं शैक्षणिक वर्ष, त्या पहिल्या पानापासून नवीन वह्या आता गेल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. पहिला दिवस शाळेचा आला की छान अक्षरात आपण नाव लिहितो. पहिला तास सुरू झाला की छान अक्षरात असं मस्त लिहितो, व्यवस्थित छान अंडरलाईन वगैरे करतो, समास आखलेले असतात. जशी जसे महिना जातो, 1.5 महिना जातो, त्या वहीची काळजी घेण्याची गोष्ट हळूहळू जास्त वाढत जाते का कमी होत जाते. पहिल्या दिवशीचं पान असं अलगद उलगडत असतं. नवीन वही ना, पाटेल म्हणून नवीन पुस्तकं असतात. मग तीच गोष्ट जुनी होते त्यावेळेला आपण किती प्रेमाने उलगडतो. पहिले अक्षर जे काढले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. माझा पेपर, माझी वही पहिल्या पानापासून शेवटपर्यंत माझा लिहिलेला पेपर एकसारखा लिहिलेला आहे का, तो आपण अभ्यास करतो का, नाही. बाळांनो लक्षात घ्या, आपण पहिलं पेपर सुरू असताना पहिला 1 तास इतका छान अक्षरात पेपर लिहितो की वर्गात सुपरवायझर फिरत असतात पेपर लिहून झाल्यानंतर की कोण कसं लिहित आहे, कोणाला काही अडचण आहे का. आणि ते पेपर लिहित असताना एकदम 1 तासाभराची वॉर्निंग बेल झाली की आपल्याला लक्षात येतं आणि आपले वर्गातले शिक्षक म्हणतात 1 तास झाला बरं का, आता शेवटचा 1च तास राहिला. मग आपले पहिले 2च प्रश्न लिहून झालेले असतात आणि शेवटचे 4 प्रश्न वाट बघत असतात. आणि ते का लिहिलेलं असतं आपण, सावकाश चांगलं अक्षर यावं म्हणून. मग पहिली 2-3 पानं झाली आणि शिक्षकाने ही वॉर्निंग दिली की मग खरं अक्षर कागदावरती उमटायला लागलं. का, भर पेपर लिहायला सुरुवात. मग पहिली 2 पानं लिहिणारा तोच आहे, शेवटची 2 पानं लिहिणाराही तोच आहे, पण माझ्याच अक्षरांमध्ये एवढी तफावत का. खरी अक्षर कागदावरती उमटायला लागतात, जे लिहिले तेच न वाचता येत नाही असं पेपर लिहिलेला असतो. पहिले अक्षर जे काढले, ग्रंथ संपे तो पाहत गेले. आपण म्हणूया पेपर संपे तो पाहत गेले. लिहिलेलं असतं ना तसं नाही, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे. मग आपलं अक्षर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत एकसारखं का नाही, तर आपण जेव्हा सावकाश लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अक्षर छान येतं. बरोबर लिहायला गेलो की आपली लेखणी घसरायला लागते. आता मी इथे बघत होतो, कालपासून बघतोय, काही मुलं हातात पेन घेतात, असं उडवतात. ज्या लेखणीने आपण कागदावरती उतरवतो, ज्या लेखणीने आपले विचार मनातले आपण प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, त्या लेखणीला अनमोल असं महत्व आहे. आणि ती आपण अशी कॅच खेळतो. कोणाकडे पेन्सिल नाहीये, पेन घे, हे घे, असं टाकायचं, अशी किंमत. ज्याच्यामुळे आपण आपली प्रगती करणार आहे त्याची व्हॅल्यू अशी. लक्षात घ्या किती महत्व आहे. त्या लेखणीची पूजा केली जाते आणि आपण असे उडवतो. आज आपल्या शाळेमध्ये हुशार असणारे विद्यार्थी
नीट बघा, आपण असं समजूया की इथे बसलेले सगळे पहिल्या नंबरचे पहिले 5ातले विद्यार्थी आहेत. पण हुशार असलेल्या विद्यार्थ्याचं नेहमी कौतुक होतं, कारण त्याचे विचार चांगले असतात, त्याचा अभ्यास छान असतो आणि कागदावर लिहिलेले विचार जे असतात ना ते पक्के असतात. पहिल्या नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे नुसते विचार चांगले असून उपयोग नाहीये, त्याने लिहिलेलं कागदावरती विचार मांडलेले जे असतात ना ते सुद्धा तेवढेच प्रभावी असतात. एक आनंददायी आणि चांगली गोष्ट दरवर्षी माझ्याकडून, म्हणजे जे सुलेखनाचा अभ्यास शिकण्याकरता माझ्याकडे येतात ते दरवर्षी अशी एक एक गोष्ट घडत असतात. यावर्षी पुण्यातल्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातली एक विद्यार्थिनी ओजसी ओगले, ती 100% लिहून पहिली आली 10वी मध्ये. ती विद्यार्थिनी इयत्ता 10वीत असताना 8वीत असताना माझ्याकडे सुंदर अक्षराचे धडे गिरवण्यासाठी येते. छान अक्षर, तिचा अभ्यास खूप छान, पण अक्षरांच्या मध्ये कुठेतरी त्रुटी होत्या आणि या त्रुटींचा तिने नीट बारकाईने अभ्यास केला आणि त्यानंतर तिने खूप या गोष्टींचा फॉलोअप घेतला आणि तिने काय गुण मिळवले ते तुमच्यासमोर. तिच्यासारखाच अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत, पण तिच्यासारखंच उत्तर लिहिणारे असेच हजारो मित्रमैत्रिणी असतील, पण कदाचित तसंच उत्तर लिहिणारा तिच्याच बरोबरचा एखादा मित्र किंवा मैत्रीण कागदावर लिहिलेल्याने खडाखोड केली, काना मात्रा वेलांटी ही देऊ का ती देऊ याच्यामध्ये कन्फ्यूज झालेली मैत्रीण असेल, म्हणून त्या शिक्षकांनी अर्धा मार्क कट केला, म्हणून तिला 100 मिळाले पण मला 99 मिळाले. लक्षात येते? आज अर्ध्या मार्कांची मारामारी आहे. मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्या पेपरमध्ये, प्रत्येक पेपरमध्ये समजा तुम्हाला 7 ते 8 विषय आहेत, 6 ते 7 विषय आहेत सगळे मिळून, आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास तुमचा अगदी चपखल आहे, पण प्रत्येक विषयातले 2-3 मार्क प्रेझेंटेशन, अक्षरलेखन आणि शुद्धलेखन या विषयाच्या माध्यमातून प्रत्येक विषयातले 3 असे मार्क जर समजा आपण इमॅजिन करू की माझे मार्क गेले, बाकी सगळा पेपर बरोबर आहे, 100 पैकीचा पेपर असतो, सगळ्यामध्ये 97 मार्क आहेत कारण ते विचार, पण प्रेझेंटेशन, शुद्धलेखन आणि अक्षर खराब याच्यामुळे माझ्या शिक्षकांनी मार्क कट केले. असे 7 विषय गुणिले 3, 21 मार्क माझे असेच निघून गेले. 21 मार्क कशाला म्हणतात? हाताने आपण काय करतो, आपल्या पायावरती दगड मारून घेतो आणि आपले विषयातले 21 मार्क असे सहज जाऊ द्यायचे. मग असे मार्क जात जर असतील तर तुम्हा मुलांना जसा अभ्यास महत्वाचा तसं लेखन सुद्धा किती महत्वाचं आहे याच्या गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. चांगलं अक्षर काढण्यासाठी नव्हे, चांगलं कुठलंही काम करायचं असेल तर आपल्याला मेहनत ही करावीच लागते. घाण अक्षर काढण्यासाठी ते आता शिबिरात कार्यशाळा ठेवली का नाही ठेवली? कारण त्याला व्हॅल्यू नाही. समर्थ काय सांगतात? काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावूनी सोडावी काही एक. चांगलं कुठलंही काम करायचं असेल तर काया म्हणजे शरीर, बहुत कष्ट व्हावे, इतकं मन लावून काम करायला लागतं, उत्कट कीर्ती उरवावी. आज समर्थांनी आज इतकं अनमोल असं काम करून ठेवलंय, कितीतरी ग्रंथांचा आपण दिवसभर त्यांच्याच चर्चेतून, त्यांचाच केलेल्या अभ्यासामधून छोट्या छोट्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतो. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावूनी सोडावी काही एक. समर्थांनी आज त्यांनी केलेल्या कामाबद्दलची चटक लावून सोडलेली आपण, की अरे बघा हा समर्थांचा एक शब्दाचा विचार सुद्धा किती अनुभव आहे. मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल, कितीतरी गोष्टी त्यांनी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. आत्माराम आहे, समर्थांनी लिहिलेल्या आरत्या विचार करा. एक एक आरती समोर अख्खा देवाची मूर्ती उभं राहते.
कितीतरी अनमोल असे विचार आहेत की हे विचार समर्थांनी आपल्याला इतक्या छान पद्धतीत उलगडण्याचा प्रयत्न केलाय, तो आपण बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. उत्तम विद्यार्थी होण्यासाठी जसा अभ्यास महत्वाचा, तसं प्रकट होण्याचं साधन म्हणजेच अक्षर. माझ्या मनामध्ये खूप मी हुशार आहे, मी आता 100%चा विद्यार्थी आहे. बघा माझ्याकडे कुठे दिसतात का लिहिलेले 100 मार्क माझ्याकडे. मी बोलतोय, कदाचित तुम्हाला असं कुठेतरी मनात अभ्यास वाटत असेल की दादा किती छान बोलतात, त्यांचे विचार किती छान आहेत, किती छान उलगडून सांगतायत. पण माझ्याकडे कुठे कपाळावर, कुठे हातावर, पायावर लिहिले का की मी 100%चा विद्यार्थी नाही. पण माझं प्रकट होण्याचं माध्यम, मी बोलतोय पण मी अक्षर काढ जर काढलं की अरे काय हे नुसतंच बोलत होते की अक्षर छान काढ, अक्षर छान काढ. पण प्रत्येक बारकाईचा अभ्यास महत्वाचा आहे. प्रकट होण्याचं साधन आहे माझं नॉलेज. आज एक कौतुकाची गोष्ट अशी सांगतो की आपल्याला चर्चेची गोष्ट आहे ही, की आपण डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टरांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन आपण अजिबात वाचायचा प्रयत्न करत नाही, आणि केला तरी त्याच्यामध्ये आपण फेल होतो. कारण पहिलं कॅपिटल फार तर अक्षर वाचता येतं, ABCD, आणि पुढचं जे काही गुंडाळलेलं असतं ते फक्त केमिस्ट्रीच वाचू शकतो. खरं सांगायचं म्हणजे की डॉक्टरांनी सुद्धा किमान वाचण्या इतकं अक्षर असावं. आज माझ्याकडे डॉक्टर होणारी नवी पिढी अशी मिळून 8-10 जण शिकायला येतात. चांगलं अक्षरांचं वळण, की आज असे काही डॉक्टर आहेत की जे फाउंटन पेनने प्रिस्क्रिप्शन लिहितात. काळ्या रंगाच्या शाईने कागदावरती लिहितात. आनंदाच्या गोष्टी आहेत या, की मी असे फराटे काढले म्हणजे काही कौतुक नाहीये. आज आपल्याला घडायचं आहे, तुमच्याच पैकी काही ना काहीतरी तुम्ही मोठे झाल्यानंतर आपलं करिअर घडवणार आहात. पण ते करिअर घडवताना किमान मी केलेला अभ्यास हा वाचनीय तरी आहे का? आज डॉक्टरांचं कौतुक होतं, पण डॉक्टरांच्या अक्षरांच्या बद्दल भाषा बुडवली जाते की मला डॉक्टरांसारखं अक्षर नाही बाबा काढायचं. कागदावरती एखादा मुंगळा शाईमध्ये बुडवून असा फिरल्यासारखा दिसतो. कोणाचे पाय कोणाला काहीच कळत. लक्षात येत आहे? मला असं म्हणायचं आहे, इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उद्या कुठेतरी छान काम करायला निघून जाणार आहे. कोण काय होणार आहे माहिती नाही, पण आपल्या क्षेत्रामध्ये मास्टर होणार आहे हे मात्र नक्की. पण तो मास्टर होताना आपल्याला काय लागणार आहे? जिद्द लागणार आहे, आत्मविश्वास लागणार आहे, विचार लागणार आहे, प्रकट होण्याचं साधन लागणार आहे, कॉन्फिडन्स लागणार आहे. आणि ही गोष्ट कोण मिळवून देतं? तर अक्षर मिळवून देतं. आपले विचार प्रकट करण्याचं माध्यम माझ्याकडे आत्मविश्वास, मला वाचनाची सवय लागते. कशामुळे लागते? आज माझं अक्षर छान आहे, पण काय वाचावं? बघा, अनेकांना वाचायला येतं, पण काय वाचावं हे फार थोड्यांना समजतं. कारण हे ढिगारा पुस्तकांचा असतो लायब्ररीमध्ये, पण त्याच्यातून काय वेचून काढावं हे कळतच नाही. अनेकांना लिहिता येतं, पण काय लिहावं हेच समजत नाही, कारण त्याचा अक्षर खराब असतो. म्हणून उत्तम विद्यार्थ्याचे 2 गुण आहेत, वाचन आणि लेखन. हे ज्याच्याकडे उत्तम असतात तोच पुढे आपलं छान उत्तम करिअर घडवू शकतो, आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो. शेवटी समर्थ काय म्हणतात बघा, ज्याचे वय आहे नूतन. किती छान सांगितलंय, ज्याचे वय आहे नूतन. हे आपण सगळे शाळेतले विद्यार्थी आहोत. आपल्याला उपदेश करताना समर्थ काय म्हणतात? ज्याचे वय आहे नूतन म्हणजे नवीन, त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. मग लिहिताना कसं लिहिलं पाहिजे? जपून लिहा, सावकाश लिहा, समजून घ्या. त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. माझ्या अक्षरांचा माझ्या बरोबर इतरांना सुद्धा हेवा वाटावा, असं माझं अक्षर असतं. आता एखाद्याची वही घेतली वर्गामध्ये, आपला वर्गात शाळा चालू आहे, समजा वर्गात मी तुमच्या वह्या तपासतोय आणि विद्यार्थ्यांचं लक्ष असा गठ्ठा असतो
ती मेंटॅलिटी असते. माझी वही 1 2 3 4 5 ही 5वी वही आहे ना ती माझी, असं लक्ष असतं माझी वही आहे. आता काय म्हणतात माहिती, ते कवर घातलेलं त्याच्यावरचं चित्र ती माझी वही आहे. घेतली वही तुमची समोर, पेपर चेक करायला लागले, वही चेक करायला लागले की आपलं लक्ष असं असतं काय म्हणतात का, आणि एकदम त्या वहीचा असा हात दाखवला जातो. कोण आहे रे हा, रोल नंबर काय, नाव आहे हे, वाचता येत नाही पण रोल नंबर काय आहे, उभं राहा बरं जरा. मग रोल नंबर घेतल्यानंतर आपल्याला मनात धाकधूक होते की काय आता, म्हणजे चांगलं का वाईट, आपण घाबरतो क्षणभर. हे असं अक्षर असतं, अरे वाचता सुद्धा येत नाहीये मला, तुम्ही उभे राहिलाय आणि तुमच्या बाजूला सगळे तुमचे मित्रमैत्रिणी. तो रोल नंबर घाण अक्षर आहे म्हणून आपल्या नावं ठेवली जातात, असा आपल्याला लक्षात आलेलं असतं. माझाच रोल नंबर येतो पण आपण मुद्दाम मान खाली घालतो, हातात काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो, बॅगेत काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण दुर्लक्ष करतो. बघा मेंटॅलिटी कशी आहे. कळलंय मला बोलवलंय माझ्या शिक्षकांनी, लाज वाटते आपल्याला आणि मान खाली घालून आपण सरांच्या समोर उभं राहतो. पण जेव्हा उलट, अरे बघा जरा काय अक्षर आहे, काय पेपर लिहिलाय सुंदर, कोण आहे हे नाव, हा रोल नंबर, उभं राहावर पटकन, जरा टाळ्या वाजवा या मुलाचं, असं कौतुक वर्गामध्ये. पण नकळतपणे त्या विद्यार्थ्याची पटकन वही म्हटलं की तर माझी माझी. बघा कॉन्फिडन्स काय मिळाला, कॉन्फिडन्स. आणि ज्याचं अक्षर खराब आहे त्याचा कॉन्फिडन्स गेलेला आहे. मी अक्षर विचार म्हणजे त्याच लेवलचे पहिल्या नंबरचे, पण मी मांडून नीट शकलो नाहीये मित्रांनो, ही व्यथा आहे माझी. लक्षात आलं तुमच्या? म्हणून त्या मुलाला कॉन्फिडन्स मिळालाय, त्याचा अभ्यास छान झालाय, त्याला असं वाटलं ना की तो काय करणार आहे, आज घरी गेल्यानंतर लगेच आई बाबांना जाऊन सांगणार आहे, आई माझ्या पेपरवरती आज असा असा रिमार्क मिळाला, सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या, पण माझा अपमान झाला. हे जाऊन आई माझाच अपमान झाला, माझ्या अक्षराचं कौतुक केलं बघ, सांगतो आपण नाही, गिल्ट वाटायला लागला. बाळांनो वेळ हीच आहे. समर्थांनी आपला कान धरलाय, लक्षात घ्या. ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोन. आता तरी जागा हो मित्रा, जनासी पुढे मोहना ऐसे करा, आता तरी जागा हो. लक्षात आलं? म्हणून आत्मविश्वास मिळवून देण्याचं काम आपल्याला अक्षर करत असतं. बहुबारीक तरुणपणी कामा नये म्हातारपणी. समर्थ म्हणतात अभ्यास करत असताना तुझा अक्षर छान आहे पण जास्त बारीक काढू नकोस. तुझे सगळ्यांचे इथे बसलेल्यांचे डोळे आता छान आहेत, आपण तरुण आहोत. कामा नये म्हातारपणी. समर्थांना म्हातारपणी याचा अर्थ काय सांगायचा की ज्यांच्या डोळ्यांना प्रॉब्लेम आहे अशांना हे अक्षर वाचता येणार नाहीये. म्हणून तुझं अक्षर कसं असलं पाहिजे, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. तुझं अक्षर हे मीडियम हँडरायटिंग असलं पाहिजे, जास्त बारीक पण नको जास्त मोठं पण नको, असं मध्यम आकाराचं अक्षर तुझं असलं पाहिजे. लक्षात येतंय तुमच्या? बघा आपल्या वर्गातच दोन प्रकारचे विद्यार्थी भेटतात, खूप बारीक बारीक लिहितात. 10वीतला मुलगा असतो पण अक्षर एवढूच, किंवा 10वीतलाच 8वी 9वीतला मुलगा असतो पण हे भलं मोठं अक्षर. अरे काय पहिली दुसरी तेच का काय तू एवढं अक्षर, हे असंच लिहितो. अरे काय कधी आतापर्यंत कोणी कानच धरलेला नसतो आपला, नाही जमत आपल्याला. 10वी मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचे आई बाबा आपल्या मुलाला घेऊन असं बकोटीला धरून आणतात की सर ही शेवटची संधी, आता तुम्हीच काहीतरी करा ना, माझ्या मुलाचं अक्षर छान करा ना. तो अभ्यासात इतका हुशार आहे पण त्याचं अक्षर वळण खराब आहे, प्रत्येक पेपरला त्याला रिमार्क येतोय. काय करूया? आई बाबांचे डोळे त्या मुलासाठी पाणावलेले असतात बाळांनो. इमॅजिन करा तुम्हीच आहेत त्या जागी, जस्ट इमॅजिन. आई बाबांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलेलं असतं की माझा मुलगा हुशार आहे पण तो पुढे येऊ शकत नाही कारण त्याचं अक्षर खराब आहे. मी त्यांना सांगतो की तुम्हाला 100% शिकवलं जाईल, समर्थांचे विचार आम्ही समजावून सांगू, पण शेवटी हातात पेन घेऊन
न कंटाळता प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी तुमची आहे. माझ्याकडे क्लास लावला, मी शिकवलं म्हणून अक्षर छान होतं का? तर असं नाही. समजलंय ना, मग जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत काम करण्याची जबाबदारी तुमची आहे. ती तयारी असेल तर ये उद्यापासून. म्हणून मान, पाठ, बोट, हात ही बाजू अशी लिहिताना तुम्ही ज्या बाजूने लिहिता, मांडी घालून बसलेले असाल तर पाय मस्त दुखायला अक्षरांचा अभ्यास करतो. आणि त्यावेळेला मग आई बाबा आठवायला, आई ग किती वेळ झाला, आता पाठ दुखायला लागली, मान दुखायला लागली, अशी अशी करतो. बोटं दुखायला लागले की खूप लिहून झालं, आज शाळेमध्ये इतकं जो तो येईल ते लिहून देतो. असा एक दिवस असतो शाळेचा. पहिल्या तासापासून ते दनादन हे लिहून घ्या, ते लिहून घ्या. आपली बोटं जी असतात पार अगदी काही अहो आज पण नका ना हो प्लीज, सारखं लिहितोच आहेत आम्ही आज, हात पार असा होत. मग आपण जर आपला मणका छान ताठ ठेवून जर अभ्यास केला ना, तर तुम्ही सगळेजण 1 तासात दमाल, पण मी दमणार आहे, पण मी 2 तासानंतर दमणार, कारण माझी क्षमता वाढली. माझे हात दुखणारच नाही मी असं म्हणणार नाही, मी माणूसच आहे, माझी पण मान दुखणार आहे, पण कुठेतरी या गोष्टीला आपल्याला क्षमता वाढवण्यासाठी या गोष्टी कराव्या. आणि ज्या वेळेला हे सगळं आपण विचार बांधून एकत्रितपणे पुढे जातो, त्यावेळेला समर्थ शेवटी काय म्हणतात माहितीये? ऐसा पुरुष तो पहावा म्हणतील लोक. मग समर्थ शेवटी म्हणतात की हे सगळे विचार जो कोणी एकत्रितपणे बांधण्याचा प्रयत्न करेल त्याला तो व्यक्ती कोणी हे छान अक्षर काढलंय हे असं बघावंसं वाटतं. ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. मग आज आता कल्याण स्वामींचं अक्षर छान आहे, पण ते कल्याण स्वामींचं अक्षर जर समजा आता इथे तिथे असं आपण दाखवायला सुरुवात केली की अरे वा हे हाताने लिहिलंय पण नाव नाही याच्यावरती कोणाचं, कोणी लिहिलंय हे? मग इनडायरेक्टली समजा हा कागद असा फिरला इकडे तिकडे, नावच नाहीये त्याच्यावर, तुमचंच नाव आहे कोणाचं तरी त्याच्यावर, आणि आपण काय म्हणतो अरे माझं अक्षर आहे, मी लिहिलेलं, कॉलम काय मी लिहिलं. आत्मविश्वास, मला गर्व नाही म्हणायचा, पण अभ्यास करण्याचा कॉन्फिडन्स आहे. लक्षात आलं? आपल्याला गर्वाने नाहीये, माजून जायचं नाही, उतून मातून नाही जायचं. माझा अक्षर छान आहे, त्याच्याकडे आपोआप लिहिता येते, असा तो प्रकट होण्याचा माध्यम म्हणजे सुलेखन. आणि हीच गोष्ट दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला हे जसं उलगडून सांगितलंय ना, तशी ही गणपती बाप्पाने तयार केलेली जी देवनागरीची जी लिपी आहे त्या लिपीचा निर्माता गणेश आहे. आणि त्याने आपल्याला जो सोप्या पद्धतीत अभ्यास जो मांडलेला आहे, म्हणूनच मी सुरुवात माझ्या गोष्टीची करताना काय केली की गणाधीश जो ईश, गणपती बाप्पाला नमस्कार केला, त्याच्यानंतर समर्थांना नमस्कार केला, कारण त्यांनी वळणाबद्दल जसं सांगितलंय तसं कसं प्रेझेंट करावं, कसे विचार मांडावे, कानामात्रा वेलांटी कसा असावा हे सांगितलं. आणि ते आपल्याला आज दुपारच्या सत्रामध्ये बघायचं. लक्षात आलं? समजलं सगळ्यांना? तर हा अनमोल विचार आज जो तुमच्याकडे आहे तो विचार हा अतिशय कागद छान सांभाळून ठेवा. हे तुम्हाला घरी गेल्यानंतर तुम्ही जिथे अभ्यास करायला बसता किंवा घरामध्ये तुमच्या कपाटामध्ये समोरच्या बाजूला तो कागद असा छान लावून ठेवा. तो लिहिल्यानंतर तुम्हाला कायम अभ्यास करताना प्रेरणा देईल की हातामध्ये माझ्या जेव्हा कागद, पट्टी, पेन्सिल, पेन जेव्हा जेव्हा येईल त्यावेळेला मी लिहिताना छानच अक्षरात लिहिणार. किमान ही प्रेरणा जरी आपल्याला मिळाली तरी आपला हा या अभ्यासाची कृतकृत्य झालं, समर्थांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले असं मी म्हणतो. लक्षात येत आहे तुझ्या? तर जेवढं मन लावून कष्ट करता येईल, मन लावून प्रेरणा घेता येईल, तेवढे हे समर्थांचे विचार कण कण आपल्यापर्यंत साठवून घेण्याचा प्रयत्न करा. माहिती आहे मला सगळ्यांची मांडी दुखती आहे, पाय सतत सतत मांड्या घालून पाय दुखतायत, आय नो. पण आज जे तुम्ही जी गोष्ट टिकताय ना
की आज आपल्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी छान ती अशी रुचती आहे. लक्षात आलं? छान फ्रेश माइंडमध्ये इथून पुढचं जेव्हा कुठलंही सत्र असेल त्या कागदावर लिहिताना जरा प्रेमाने लिहा. थोड्या वेळानंतर जर दादाने म्हटलं की कालच्या सत्रामध्ये कुणीतरी एक पॉइंट्स दिले होते, बघूया जरा कोणीतरी वही, आणि दादाने अशी वही बघितली कालच्या सत्रात झालेलं, अरे काय रे बाबा, काय कसं वाचू तुझं अक्षर, झाला आनंद सगळा. असं नको, लगेच फरक दिसला पाहिजे आपल्या अक्षरात. लक्षात आलं? खूप छान प्रेमाने आपण आपली ही सुलेखनाची कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. समर्थांनी सांगितलेले हे विचार, समर्थांचा अक्षरबोध आज मला तुमच्या समोर माझ्या छोट्याशा बुद्धीने मी उलगडून सांगण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न केला. आणि ही समर्थांनी करून घेतलेली माझ्याकडून सेवा मी त्यांना अर्पण करतो आणि मी इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.